आज जे राज ठाकरे म्हणत आहेत 10-11 वर्षापूर्वी जेव्हा नाशिकचा कुंभमेळा होता त्यावेळेला श्री श्री रविशंकर आले होते आणि त्यांचा एक मोठा कार्यक्रम होता कुंभमेळ्याच्या अगोदर. त्यांनीसुद्धा सांगितलं होतं की पाणी इथलं एवढं खराब आहे की मी आंघोळूच सोडा, मी बोटसुद्धा बुडवणार नाही, असं श्री श्री रविशंकर यांनी सांगितलं. त्याच्यानंतर मी विधानसभेच्या बाहेर अनेक वेळा सांगितलं, बाकी काही करा नका करू, पहिल्यांदा गोदावरीचं पाणी तर स्वच्छ करा, त्याच्यामध्ये सकाळ संध्याकाळ त्या स्ट्रॉम वॉटर ड्रेनेजमध्येच संडासचे पाईप जोडलेले आहेत आणि सकाळ संध्याकाळ बदा ती सगळी घाण तिथून येते आहे. लोक मोठे भाविकपणे जे आहे ते पाणी घेऊन जात आहेत घरी. मग आता आम्ही नंतर मग तो थोडासा एक मार्ग काढला की त्याच्या शेजारी एक दगडी गोमुख म्हणून तिथे नळाचं पाणी सोडलं, सांगितलं हे पाणी घेऊन जा. आता आंघोळ करायचं असेल हे कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. करायचं सगळे देव मानतात सगळे काय, आणि ते रामकुंड वगैरे सगळं तिथं जे आहेत सगळ्या अनेक असतील लोकांच्या जे आहेत नातेवाईक गेल्यानंतर आपण तिथे त्याला सोडतो. हे करत असताना आपल्याला एवढं समजत नाही किंवा हे पाणी आपण शुद्ध ठेवायला पाहिजे. खुशाल संडासचं पाणी त्याच्यामध्ये सोडता. त्या दृष्टीनं मी सुद्धा अनेक वर्ष बोलतो आहे नाशिकच्या बाबतीत आणि सगळ्याच बाबतीमध्ये. तर या मताशी जे आहे राज ठाकरे यांच्या मी सुद्धा सहमत आहे. काय तुम्ही भक्ती भावना ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण याचा अर्थ हा नाही आहे की सगळ्यांनी जे आहे संडासचं पाणी तिकडे सोडावं आणि त्याच्यामध्ये आंघोळ करावी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.